हॅलो आणि नमस्कार। तर आजच्या आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेलदोड्याची पावडर कशी बनवायची। ओके, त्याच्यासाठी आपण इकडे वेलदोडे घेतलेले आहेत, इलायची, ओके, ग्रीन इलायची किंवा कार्डेमम। तर त्याच्यासाठी आपण इकडे कढई तापत ठेवलेली आहे आणि आपल्याला इथे थोडीशी साखर पण लागणार आहे। तर कढई तापून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला वेलदोडे भाजून घ्यायचे आहेत। वेलदोडे आपल्याला नीट भाजून घ्यायचे आहेत। सालासकट जेव्हा आपण वेलदोड्याची पावडर करतो तेव्हा त्याचा जो वास असतो तो व्यवस्थित टिकून राहतो, कारण सालामध्येच त्याचं सगळं हे असतं। ओके, म्हणजे सालामध्ये त्याची सगळी वासाची पावर असते। काही काही लोक हे असं घेऊन हे जे असतात दाण्यांची पावडर करतात, तर तसं नाही करायचं। चांगला वास येण्यासाठी आपल्याला ही जी सालं आहे ती पण आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायची आहे। आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि भाजून घेतल्यानंतर थोडंसं थंड करायचं आहे आणि त्याच्यानंतर साखर टाकून आपल्याला हे मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायचं आहे। ओके, सालासकट भाजल्यावर त्याचा वास चांगला राहतो, त्यासाठी आपल्याला हे सालासकटच भाजून घ्यायचं आहे। सर्व वेगवेगळ्या रेसिपीजसाठी, क्लासच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। ही वेलदोडा इथे आपण भाजलेली आहे, बघू शकताय तुम्ही। व्यवस्थित आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। ओके, तर हे जे आपले वेलदोडे आहेत हे थंड झालेले आहेत। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। ओके, आणि त्याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपल्याला 2 टेबलस्पून साखर घालायची आहे। ही आपली होममेड वेलदोड्याची पावडर तयार झालेली आहे। जर तुम्ही मार्केटमधून आणत असाल तर घरच्या घरी 5 मिनिटात तयार होईल अशी फ्रेश आणि रिफ्रेशिंग अशी वेलदोड्याची पावडर तुम्ही 5 मिनिटात बनवू शकता। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपलं आहे हे ऑलरेडी आपण मिक्सरमध्ये केल्यामुळे हे खूप असं मऊ झालेलं आहे, पण तरी सुद्धा हे आपल्याला एकदा एका चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं, चाळून घ्यायचं आहे। ही वेलदोड्याची पावडर तुम्ही सगळीकडे यूज करू शकता। ओके, जिथे जिथे तुम्हाला हवी आहे तिथे तिथे सगळीकडे तुम्ही हे यूज करू शकता। चाळल्यानंतर हे वरचं जे राहिलेलं आहे हे आपल्याला फेकून नाही द्यायचंय। हे आपण चहामध्ये, कॉफीमध्ये वापरू शकता। ओके, त्याच्याने आपल्या चहाचा फ्लेवर चांगला येतो। हे जे जाड आहे किंवा सालं जी उरतात ती। ओके, तर अशा प्रकारे आपलं हे वेलदोड्याची पावडर तयार आहे। तर सर्वांनी नक्की करून बघा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा।
थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. थँक्यू सो मच. एकदम फ्रेश आणि खूप सुंदर वास येतो याचा. मार्केटपेक्षा सुद्धा खूप चांगली झालेली आहे. त्या सर्वांनी नक्की करून बघा. थँक्यू सो मच. आणि केल्यानंतर आपल्याला हे एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्या.